नमस्कार, मी राणी कासनीवाल. आपण पाहताय ते डिजिटल आयल्यानगर आणि आता आपण आहोत लवजी उस्ताद चौक या ठिकाणी. या ठिकाणी उपवर्गीकरणासंदर्भात सकल हिंदू मातंग समाज एकवटला असून आपण माझ्या मागे पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महासभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी या महासभेला आणि मोर्चाला संबोधित करण्यासाठी राज्यातून नेते मंडळांनी उपस्थिती लावलेली आहे. तर जिल्ह्यातील मातंग समाज एकवटल्याचं पाहायला मिळालेलं आहे. दरम्यान आता या ठिकाणी सभा होणार आहे आणि या सभेनंतर हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. मोर्चात राज्यातून नेते मंडळी आलेली आहेत. आता आपल्या बरोबर आहेत आमदार सुनील कांबळे. जाणून घेऊ त्यांच्याकडनं नेमकं उपवर्गीकरणासंदर्भात त्यांची काय मागणी आहे. सर, डिजिटल अहिल्यानगर मध्ये आपलं स्वागत. आज उपवर्गीकरणासंदर्भात अहिल्यानगर मध्ये महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, काय सांगाल? खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या मातंग समाजावर स्वातंत्र्यापासून आजपर्यंत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व समाजाला समान संधी मिळाली पाहिजे या हेतूने देशाचे संविधान आणि त्या संविधानाप्रमाणे प्रत्येक समाजाला न्याय द्यायचा, प्रत्येक समाजातील घटकाला न्याय मिळाला पाहिजे अशी बाबासाहेबांची इच्छा होती. आणि खऱ्या अर्थाने मातंग समाजावर वर्षानुवर्ष अन्याय होत गेलेला आहे. खऱ्या अर्थाने समाज हा विकासापासून लांब फेकला गेलेला आहे. तर समाजाचा विकास झाला पाहिजे, समाजाला न्याय मिळाला पाहिजे या हेतूने सर्व महाराष्ट्रभर आता जन आंदोलन चालू आहे. महाराष्ट्रातला संपूर्ण मातंग समाज हा जागृत झालेला आहे, संघटित झालेला आहे. बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, त्या बाबासाहेबांचा आदर्श घेऊन शिक्षण, संघर्ष आणि आता संघटित होतो आणि स्वतःच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात आंदोलनं चालू आहेत. त्याच हेतूने आज अहिल्यानगर या ठिकाणी, अहिल्यानगर शहर आणि जिल्ह्यातला मातंग समाज मोठ्या संख्येने माता बंधू भगिनींसह मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झालेला आहे. खऱ्या अर्थाने येणाऱ्या याच्यात मातंग समाजाला न्याय देण्याचा काम या याच्यातून 100% होणाऱ्या आंदोलनाला यश मिळणार आहे असा मला विश्वास वाटतो. संविधानिक पद्धतीने लढा देतो या संदर्भात आपण विधानसभेत आवाज उठवणार आहात का? खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातला पहिला मातंग समाजाचा मी आमदार आहे. ते विधानसभेत या विषयावर चर्चा घडून आणली. पहिला आमदार आहे मी महाराष्ट्रातला. याच्या अगोदर खूप आमदार झाले, मातंग समाजातले होऊन गेले, नेते होऊन गेले, पण विधानसभेत पहिला आमदार आहे की मी त्या विधानसभेत समाजाला न्याय हक्क देण्याच्या विषयाने चर्चा उपस्थित केली होती. आणि त्या चर्चेला जवळजवळ 59 आमदारांनी विधानसभेत मातंग समाजाला न्याय दिला पाहिजे या चर्चेत भाग घेतला होता. आणि त्याचाच द्योतक मी समजतो की आज महाराष्ट्रातला समाज संघटित होतोय, जागृत झालेला आहे आणि समाजाला न्याय मिळेल हा मला विश्वास आहे. नक्कीच सर, धन्यवाद डिजिटल अहिल्यानगरशी संवाद साधल्याबद्दल.